आणि विराटचा सामना आपल्या मैदानात चालू आहे आणि ह्याच्या पुढील मात्र चला चिठ्ठ्याच उडवायला लागणार आहे. चिठ्ठ्याच उडवायला लागणार. अरे नाही ते नाही बोलतो. हा गेम कधी होतो बघ ना. चिठ्ठी नको नको. हा गेम किती वेळ होतो बघ ना. अरे मी काय तुला बोलतो एबीसी करूया 3 चिठ्ठ्या. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. विराज 11चे बॅटर्स सज्ज झालेले आहेत. स्ट्राईकला खेळत आहेत. कोण खेळतंय स्ट्राईकला? विराज नॉन स्ट्राईकला खेळत आहेत. ते हात काढणं मला नाव आशिष आणि त्यांना जबरदस्त असा त्रिफला मात्र टिपलेला आहे. जबरदस्त अशी गोलंदाजी आपल्याला शैलीमधून पाहायला मिळालेली आहे. काय कोण तो बॅट्समन? चला लवकरात लवकर फलंदाजांनी मैदानात जायचंय, धावायचंय, तर पावलं उचलायचे आहेत, मैदानाचा ताबा गाठायचा आहे, लवकरात लवकर धावायचं आहे, वेळेचं भान ठेवायचं. सातत्याने आपल्याला सूचना मिळत आहेत. पुढे आपल्याला अडथळे निर्माण होतील याची जाणीव ठेवायची आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे आणि आता मात्र स्ट्राईकला आलेले आहेत ते फलंदाज सुशील. विराज 11चे सुशील स्ट्राईक करतील. गोलंदाजी मात्र जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालेले प्रणय यांच्याकडून. पहिल्याच मात्र चेंडूवरती त्याने त्रिफला उडवलेला आहे. जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पाहूया दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. जबरदस्त ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया काय होतंय. सीमारेषेच्या पार जातो का क्षेत्ररक्षण होतंय? क्षेत्ररक्षण नाही. तिथे मात्र आरपार आणि पंचांचा निर्णय चौकार. डीजे थँक्यू डीजे. चला तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज प्रणय. एकदा पाहूया प्रणय कशा पद्धतीने तिसरा चेंडू हाताळतात. तिसरा चेंडू फेकण्यासाठी धाव घेतलेले. तिसरा चेंडू त्यांच्या हातातून सुटलेला. फेकलेला चेंडू जबरदस्त असा मारलेला. क्षेत्ररक्षण पाहूया गल्ली दिशेने चाललेला चेंडू. मूर्ती लहान पण कीर्तिमान. जबरदस्त क्षेत्ररक्षण छोट्या खेळाडूकडून आपल्याला या मैदानात पाहायला मिळत आहे. जबरदस्त असं क्षेत्ररक्षण. तेच तुरे छान प्रकारे असं मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण. मूर्ती लहान पण कीर्तिमान अशा पद्धतीने तो प्लेयर आपल्याला मैदानात दिसत आहे. क्षेत्ररक्षण छान प्रकारे चेंडू त्याने अडवलेला आपल्याला पाहायला मिळालं. मारण्याचा प्रयत्न होता स्क्वेअरलेगच्या दिशेने. हा चेंडू मात्र यष्टीरक्षकच्या हातातून सुटून सीधा जात आहे. पाहूया पंचांचा निर्णय. सीमारेषेच्या पार आरपार चौकार. चौकाराबरोबर धावसंख्या आता मात्र झालेली आहे ती 1 2 3 4 10 चौकार. 3 2 सेमी आणि 1 फायनल. होणार. अजून ह्याच्यातली एक मॅच आहे आणि एक सेमीफायनल आणि एक फायनल. 3 चला सज्ज झालेले आहेत. प्रणय परत एकदा आपला गोलंदाजीसाठी चेंडू फेकलेला आहे. स्ट्राईकला खेळत आहेत. मारण्याचा प्रयत्न होता. शानदार असा हा गोलंदाजी करताना निर्धार चेंडू. आतापर्यंत झालेले चेंडू असतील ते 5. लास्टचा चेंडू लास्ट टू गो प्रणय यांच्याकडून. पाहूया तर आतापर्यंत झालेले मात्र धावसंख्या आहे 10 आणि फटाफट वेळ वाया न घालवता आपण मैदानामध्ये चळाकी ठेवायची आणि आपले सामने लवकरात लवकर संपवायचे आहे त्याचं भान ठेवायचं आहे. स्क्वेअरलेगच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया मात्र काय होतंय. 2 धावा मिळतात का? 2 धावा घेतात का? 2 धावा घेण्यासाठी प्रयत्न आणि प्रयत्न मात्र यशस्वी ठरलेले आहेत. 2 धावा निश्चित घेतलेल्या आहेत. पाहूया अपील केलेलं आहे. पंच काय निर्णय देतात? पंचांनी अपीलला पेटाळलेली आहे. मात्र 2 धावा निश्चित मिळालेल्या आहेत. त्या 2 धावेबरोबरच धावसंख्या होत आहे 12. पहिल्या षटकाचा सामना संपलेला आहे. दुसरा षटक घेऊन
लवकरात लवकर दुसऱ्या षटकारासाठी सज्ज राहायचंय गोलंदाजांनी. लवकरात लवकर मैदानामध्ये यायचं, आपल्याकडे वेळ वाया घालवायचं नाहीये. चला घाईतच आपल्याला फटाफट धावत यायचंय, थोडीशी चालाकी घ्यायची आहे. चला आणि आता मात्र घेऊन आलेले आहेत गोलंदाजी अजय सनस गोलंदाजीसाठी स्ट्राईकला आहेत. त्यांच्या समोर आशिष तुरे. मारलेला फटका पाहूया काय होतं. मात्र हा पण मारलेला फटका मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातातून सुटलेला यष्टीरक्षकाच्या हातातून आणि 2 धावा मात्र नक्कीच मिळालेल्या आहेत. 2 धावानुसार मात्र धावसंख्या आता झालेली आहे ती धावसंख्या लिहिणं पहिली 14. लवकरात लवकर आशिष तुरे स्ट्राईकला. बॉलिंग मात्र छान प्रकारे आपल्याला फलंदाजी पाहायला मिळत आहे. अजय सनस यांच्याकडून छान प्रकारे आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळत आहे. स्ट्राईकला खेळत आहेत ते आशिष तुरे. ज्या पद्धतीने प्रहारी फटके पाहिजेत मारण्याचे प्रयत्न पण अयशस्वी ठरत आहेत. आपण मारलेला दणक्याचा फटका पाहूया. वर मात्र 2 धाव येतात काय, दुसरी चौथी धाव आणि चौथी धाव मात्र घेतल्यानंतर यशस्वी ठरलेले आहेत. या धावेबरोबर धावसंख्या मात्र झालेली आहे आता ती 16 आणि आतापर्यंत दुसऱ्या षटकाचे चेंडू झालेले आहेत 3. चला लवकरात लवकर घाई करायचे आहे. चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज अजय सनस. जबरदस्त असा मारलेला लेग साईडच्या दिशेने चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षण त्याच पद्धतीने जबरदस्त असं कडक पाहूया. एकच मात्र धाव दिलेली आहे. ह्या धावेबरोबर धावसंख्या मात्र होत आहे ती आतापर्यंत 17. चेंडू झालेले आहेत मात्र दुसऱ्या षटकाचे 4. प्रहारी फटके मारण्याचे प्रयत्न पण त्या पद्धतीने त्यांना यश काही मिळत नाही आणि फटके काय तसे बसत नाहीत. त्याच पद्धतीने जबरदस्त अशी प्रहारीत गोलंदाजी तसेच समोर केली जात आहे अजय सनस यांच्याकडून. परत एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि आरपार सीमारेषेच्या बाहेर आणि जबरदस्त असा यश मिळालेला आहे. पंचांचा निर्णय हा चौकार. या चौकाराबरोबरच धावसंख्या झालेली आहे 21. हॅलो रुपेश रेमजे, आपण माईक जवळ संपर्क साधायचा आहे. रुपेश रेमजे. लास्टचा चेंडू ना, शेवटचा चेंडू पाहूया काय होते. फटकेबाजी होते का, जबरदस्त असा मारण्याचा प्रयत्न पण धावचित्त झालेले आहे. पंचांनी निर्णय दिलेला आहे आउट, बाद, गॉन आणि अशा पद्धतीने हा मात्र दोन्ही षटकांचा सामना संपलेला आहे आणि आतापर्यंत झालेली धावसंख्या आहे 21 विन 22. आणि रुपेश रेमजे जिकडे असतील त्यांनी लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचंय. समालोचक कक्षाकडे यायचंय. रुपेश रेमजे आवाज नाही पोचत ना. आपण सातत्याने रुपेश रेमजे यांना आपण सूचना करत आहोत पण धोनी तिथपर्यंत जिकडे ते गेले तिकडे पोहोचू शकत नाही. आपल्याला सुचवत आहेत मैदानातून, तर कृपया करून फोन कॉल करून त्यांना बोलवावी. यांचा टॉस झाला काय? आता पुढील कुठलं आहे? स्ट्रायकर आणि सुपर जायंट. यांचा टॉस करून घे ना. सुपर जायंट आणि एमएस स्ट्रायकर. सुपर जेंट्स ना एक सांग. चला खेळाडूंनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. कृपया क्षेत्ररक्षण आपलं लावून घ्यायचं आहे आणि फलंदाजांनी फलंदाजीसाठी मैदानात उतरायचं आहे. चला पंचांना विनंती आहे लवकरात लवकर सामना सुरू करा. अजून देखील आपल्याला 3 सामने यानंतर खेळवायचे आहेत. वेळेचं भान आपण सर्व खेळाडूंनी ठेवायचं आहे. त्वरित आपण वेळेच्या बाबतीत मंडळाला सहकार्य करा. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. अजून देखील 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ग्रँड फिनालेचा अंतिम सामना या ठिकाणी आपण खेळवणार आहोत. त्याच्यासाठी देखील आपल्याला वेळ पाहिजे. आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. फलंदाजांनी मैदानात येऊन फलंदाजीसाठी सहकार्य करायचं आहे वेळेच्या बाबतीत. चला फलंदाजांनी लवकरात आपले पावले उचलायचे आहेत. मैदानाच्या खेळपट्टीवर जायचं आहे. लवकरात लवकर पावले उचलून धावायचं आहे. कृपया करून सातत्याने केलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे. आणि पुढील सामना मात्र खेळवण्यात येत आहे एएस सुपर जॉईंट्स आणि एमएस स्ट्रायकर्स. दोन्ही करणाऱ्यांना नम्रतेची विनंती, टॉच का बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला नानाफेकीचा कार्यक्रम उरकून घ्यायचा आहे.
AS सुपर जेन्स आणि MS स्ट्रायकर्स दोन्ही कर्णधारांना नम्रतेची विनंती, कुठे असतील तर टॉच का बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि मात्र आता सामना चालू असलेल्या सामन्याला विजय घोषित करण्यासाठी धावांचा पाऊस पाडायचा आहे. कितीला विन आहे? विन कितीला? 22ला विन. पाहूया पहिला चेंडू जबरदस्त असा फटका मारलेला आहे. चेंडू मात्र चिच्च्या इथे उडालेला आहे. पाहूया तिथे मात्र किती धाव येतात. 2 धाव मात्र निश्चित येतील आणि 2च धावा आलेल्या आहेत. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिला चेंडू मात्र टाकलेला होता. 2 धावा आलेल्या आहेत. 1 चेंडू 2 धावा. स्ट्राईकला खेळत आहेत कोण? अजय. नॉन स्ट्राईकला खेळत आहेत संदीप. जबरदस्त असा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, खेचून मारलेला चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षण जबरदस्त त्याच पद्धतीने प्रहारी, पण मात्र 2 धाव मात्र घेण्यात आलेले आहेत. आणि इकडे टॉचका बॉक्स मध्ये नाणाफेकीचा कार्यक्रम झालेला आहे. MS स्ट्रायकरचे नाणाफेकीने कौल जिंकलेला आहे आणि त्यांनी पहिलं फलंदाजी स्वीकारलेले. त्यांचं हार्दिक अभिनंदन. पाहूया तर ऑफच्या साईडला मारलेला चेंडू, ऑफच्या साईडला टाकलेला चेंडू, ऑफच्या साईडने मारलेला. मात्र 1च धाव मिळालेली आहे या चेंडूवरती. मात्र या धावेवरच धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत 5-3 चेंडू. कोण खेळतोय रे? आम्हाला कृपया करून खेळणाऱ्या प्लेयरांची, बॅटर्सची नावं सांगायची आहेत. गोलंदाजींची संदीप, नितीन. जबरदस्त असा मारलेला टोळा. पाहूया तर मात्र काय होत आहे. क्षेत्ररक्षण गडबड गोंधळ केलेली आहे. मात्र 2 धावा नक्कीच आलेल्या आहेत. त्या 2 धावेबरोबर धाव संख्या मात्र पोहोचत आहे ते आता 7. आतापर्यंत झालेले चेंडू आहेत ते 4. मला वाटत आहे ह्याच षटकामध्ये हा सामना मला वाटते विजयी घोषित करावा लागेल, होईल अशी शक्यता दर्शवत आहे. कारण जबरदस्त असे प्रहारी बॅट्समन आहेत त्यांच्याकडे. आणि पाहूया तर काय झालेलं आहे. हो 22चा पाठलाग करायचा आहे. सॉरी, मी 10चा समजलेलो. 22चा पाठलाग करायचा आहे. आणि पहिलाच हा चौकाराबरोबर मात्र धावसंख्या वाढलेली आहे. ती मात्र गुणवत्ता आतापर्यंत 11. अजून 1 चेंडू बाकी आहे ना. 1 चेंडू लास्ट टू गो. गोलंदाजी करत आहेत ते कुणाल. पाहूया काय करतात. लास्टच्या चेंडूवरती धडाकेबाज अशी बॅटिंग पाहिजे. जबरदस्त असा मारलेला टोळा. पाहूया अडवलेला चेंडू. 2 धावा मात्र निश्चितच निघतील. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे त्या पद्धतीने 2 धावा निश्चित होत्या आणि 2 धावा मात्र खरंच घेतलेल्या आहेत. त्या 2 धावेबरोबर मात्र धावसंख्या झालेली आहे 13. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. पाहूया पार होतात काय. विराज 11ला 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. केटी किंग्सला 6 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. ते वेळ जाईल परत, इथून परत नेणार. काम कर आता ही दुसरी चालू आहे ना, ही दोघांची नाव येईल. तिसरीला सी कर आणि चिठ्ठी करून घे, म्हणजे मॅच लावता येईल आपल्याला. कोण घेऊन आलाय? मागे केलं बघा युवराज ना, काय नाव त्याचं? विराज दुसरा षटक घेऊन आलेले आहेत विराज. पाहूया जबरदस्त असा मारलेला लेग साईडच्या दिशेने हा चेंडू. पाहूया सीमारेषा पार होतो का क्षेत्ररक्षण तिथे जमतं का. पाहूया थोडंसं गालीचे असं क्षेत्ररक्षण आणि पंचांचा नेरा आर पार चौकार. या चौकाराबरोबरच धाव संख्या मात्र झालेली आहे आतापर्यंत 17. ह्याच्यातून त्रिमूर्ती आले. हे बघ ह्याच्यात त्रिमूर्ती आहे. एक चिठ्ठी टाक. आता ह्याच्यातून केटी मधून विराज 11 विजेत्याच्या दिशेने मात्र त्यांचा वारा झळकावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विराज 11 दुसरा षटक, दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू, फिरवून मारलेला चेंडू. पाहूया काय होत आहे. आणि झेल नाही, पण झेल सुटलेली आहे. गालीच्या अशा पद्धतीचं आपल्याला इथे पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण आणि पंचांचा निर्णय चौकार आरपार चौकार. ह्या चौकाराबरोबरच धावसंख्या मात्र पोहोचत आहे 21. एक धावेची मात्र आवश्यकता आहे आणि इझिली मध्ये हा संघ मात्र जिंकलेला आपल्याला दिसत आहे. अजून 1 धाव मात्र निश्चित पाहिजे. 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. काही चमत्कार होऊ शकतं का गोलंदाजी यांच्याकडून.
शक्य अशक्य आहे, परंतु होऊ शकतं चमत्कार एक गोलंदाजीकडून. ए चिठ्ठीतला त्रिमूर्ती संघ आहे. बी मधला आता समजा हा जिंकला विराजवाला समजा एक धावेची आवश्यकता विराज 11ला. पाहूया पंचांचा निर्णय, वाईटचा इशारा आणि विराज 11 संघ मात्र विजेता घोषित ठरलेला आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. सॉरी, केटी किंग्स संघ हा मात्र विजेता ठरलेला आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. केटी किंग्स यांनी हा सामना विजेता केलेला आहे आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. विराज बाद झाले बघ.